राजापेठेतील मनपा झोन कार्यालयात घरकुल लाभार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष अभियानात लाभार्थ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. प्रशासनाने पारदर्शकतेची खात्री देण्यासाठी शिबिराच्या दरम्यान बायोमेट्रिक तपासणी आणि अर्जांचे पुनरावलोकन केले. अनेक लाभार्थ्यांनी याचा फायदा घेतला. तसेच अनेक समस्यांचा योग्य निराकरणही यावेळी काढण्यात आले. यावेळी 2 मजली इमारत मालकांना घरकुल लाभ मिळाल्याच्या तक्रारीही उपस्थित झाल्या, परंतु गरीब लाभार्थ्यांना अद्याप घरकुल मिळालेले नाही. यावर प्रशासनाने उत्तर दिले. शिबिर घेण्यात आलेलं आहे, त्याचा काय उद्देश आहे? अमरावती शहरामध्ये अमरावती महानगरपालिकेअंतर्गत जी रमाई आवास योजना आहे, तर त्या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्याचं साधारणतः या वर्षाकरता 2000 लाभार्थ्यांचं टार्गेट देण्यात आलेलं आहे. त्यांचे अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करणे म्हणजे बायोमेट्रिक करणे, त्याचबरोबर कागदपत्राची पूर्तता करणे, अपूर्ण कागदपत्राची पूर्तता करणे या संदर्भात बऱ्याच वेळी लोकांकडनं मुद्दे उपस्थित होत आहेत. तर त्याकरता एक 2 दिवसीय शिबिर आपण आयोजित केलं आहे, ज्यामध्ये सर्व लाभार्थ्यांनी जे काही अर्ज केलेले आहेत त्या सगळ्यांना मोबाईलद्वारे सूचित करण्यात आलेलं आहे आणि ते तिथे उपस्थित राहून त्यांची आपली कागदपत्रांची पूर्तता तसेच बायोमेट्रिक करतील. ज्यायोगे पूर्णपणे पारदर्शकता त्याच्यामध्ये निर्माण होईल. मग ज्याला लाभ मिळायचा आहे ते सर्व त्याच्यामध्ये कव्हर होण्याची शक्यता आहे. 2023 आणि 2024 पर्यंत किती घरकुल मंजूर झाले आहे काही माहिती? नाही, दरवर्षी शासनाकडनं जे आपल्याला उद्दिष्ट येतं त्याची आपण पूर्तता करतोच आहे, परंतु ह्या वेळेला आपण ते सगळे ऑनलाईनमध्ये घेतलेले आहेत. त्याच्यायोगे लोकांचे अर्ज व्हेरीफाय करणं अतिशय सोपं जात आहे आणि त्यामध्ये कोणाचाही भेदभाव केला जात नाही. ज्याचे अर्ज पहिले येत आहेत आणि जे परिपूर्ण आहेत त्यांना पहिल्यांदा लाभ दिला जातो. लाभार्थ्यांना भेदभाव केला जात असल्याची माहिती आम्हाला तक्रारीसुद्धा आलेल्या आहे. तर ज्यांच्याकडे 3-3 मजली इमारत असेल त्यांनासुद्धा त्या फायदा दिला आहे. ज्यांचं घर कवेलू 3 टप्परचं असेल त्यांना अद्यापर्यंतही लाभ मिळाला नाही. पैशाची मागणी केली जात आहे. यावर काय चौकशी करा. ह्याच्याकरताच हे शिबिर आयोजित केलं आहे. हे मुद्दे उपस्थित झाल्यामुळेच आपण हे सगळं शिबिर आयोजित करून ज्यांना कोणाला ह्याच्या संदर्भात तक्रारी उपस्थित करायच्या असतील किंवा काही मुद्दे उपस्थित करायचे ते करत आहेत. ऑलरेडी त्या शिबिरामध्ये लोकांनी आत्तापर्यंत काही मुद्दे दिलेले आहेत. त्यांची व्हेरिफिकेशन केल्यानंतरच त्याला अंतिमतः सामाजिक न्याय विभागातर्फे ही योजना आहे, तर त्यामार्फत ती योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल.